या जामकरनं एव्हाना चौकशीला सुरुवात केली असेल, त्याच्या आधी फार काही लागायला नको. मी बाहेर असतो तर काहीतरी केलं असतं. खटला सुरू व्हायच्या आधी काहीही करून इथून बाहेर पडलं पाहिजे, नाहीतर माझं काही खरं नाही. खरंच तुमचं काय खरं नाही. या चिठ्ठ्या तुमच्या दुकानात आल्या कुठून टेलर? आईचं पत्र हरवलं ते मला सापड. हे आईचं मला काही कळत नाही. एक तर पत्र लिहिलं, ते पाठवलं, पण ते मला सापडलं. हरवलं होतं ना, हे कळत नाही. कुठून मिळाल्या तुम्हाला या चिठ्ठ्या टेलर? हे बघा, हेच साहेब, हेच सांगायचं मी तुम्हाला प्रयत्न करत होतो. मी देवाशपथ काय नाही केलं. मला घरात दुकानात हे चिठ्ठे सापडले होते. त्याची शहानिशा करण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो. नेमकं तुम्ही त्याच वेळी तिकडे आला. आधीच तुमचा माझ्यावर संशय होता. म्हटलं तुम्ही आता परत मला इथं बघितलं तर मला काही सोडणार नाही, म्हणून मी तिथनं पळालो. मला काय वाटतं माहिती का साहेब, कोणीतरी मुद्दाम मला ह्याच्यात अडकवायचा प्रयत्न करते. अरे तुमचं मी बरोबर आहे. गोपाळ नावाचं टेलर. नाही असं वाटायला लागलंय की तुम्हाला कोणीतरी अडकवायचा प्रयत्न करतोय, है ना? जामकरच्या आधी त्या चिठ्ठ्या लागल्यात, त्यामुळे त्याला माझ्या विरुद्ध कोणीतरी कटकारस्थान रचू शकतं असा संशय आलाय. चला, देवी सिंग हे आपल्यासाठी चांगलं आहे, पण त्याने कलकत्त्याची जी माहिती माझ्याकडून काढून घेतली ती पडताळून पाहिलीच तर त्याला खरं काय हे कळायला फार वेळ लागणार नाही. यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. काय गोपाळ नावाचं टेलर, कसला विचार करताय? कलकत्त्याचा, मुंबईचा, घरचा की लालीचा? सगळं ठीक आहे ना? वारा, थंडी काय व्यवस्थित आहे सगळं? मी विचार करतोय, मी आयुष्यात कधी कोणाचं काही वाईट केलेलं नाही. साधी मुंगी मारली नाही, कोणाला उलट बोललं नाही, कोणाच्या वाकड्यात गेलो नाही. मग कोणी माझ्या मागे हात धुवून का लागले? तेच ना, आम्हालाही कळत नाही. तुमच्या मागे कोण हात धुवून लागले की तुम्ही कोणाच्या मागे? अहो काय बोलताय साहेब, असं कसं बरं? नक्कीच जामकरला मी सांगितलेल्या कलकत्त्याच्या गोष्टीवर संशय आलाय. साहेब, जैन साहेब, ते हा जामकर राऊतला घेऊन बाहेर का गेलाय? काय बोलायचं असेल यांना? माझं सत्य कळायच्या आधी मला इथून लवकरात लवकर निघालं पाहिजे. त्याच्यासमोर कसं बोलतो कळत नाही. सॉरी साहेब, अहो पण तुम्हाला एकदा कधी सांगतोय माहिती असं झालं तुम्हाला. हा, कधी आला? सकाळी आलो साहेब. बोल. साहेब, ती जो सगळी माहिती सांगतो ना ती सगळी खोटी आहे. त्यानं जी माहिती सांगितली ना त्या ठिकाणी जाऊन मी चौकशी केली. हावडा ब्रिजच्या इथं जाऊन चौकशी केली. तिथं मुखर्जी नावाचा टेलर कुणी नव्हताच. फोटो दाखवला, कुणीच ओळखलं नाही त्याला. अहो तो खोटं बोलतोय, तो कलकत्त्याला गेलाच नव्हता. कशावरून? ठीक आहे, मी सगळ्या डिटेल्स आणतात. मुंबई कलकत्ता फ्लाईट, ट्रेनच्या डिटेल्स आहेत सगळ्या आणि फ्लाईटच्या डिटेल्स आहेत आणि तारखेवाईज आहेत. तो ज्या दिवशी आला त्या दिवसापर्यंतच्या आणि त्याच्या आधीच्या दिवसाच्या सर्व डिटेल्स आहेत माझ्याकडे. आणि ह्या लिस्टमध्ये त्याचं नावच नाही साहेब. तो कलकत्त्याला कधी गेलाच नव्हता, तर मग खोटं कशाला बोलतोय आपल्यासोबत तो? साहेब, त्यानं ज्या ज्या भागात सांगितले ना त्या भागात जाऊन चौकशी केली मी. आणि जिथं जिथं लेडीज टेलर आहेत ना त्यांना विचारलं की असा असा लेडीज टेलर होता का, तर त्यांनी नाही ओळखलं त्यांना. एवढं तर कळतंच की सर की आपल्या भागात कुठला टेलर काय काम करतो ते. साहेब, त्याला कोणी नावानं ओळखते ना कोणी चेहऱ्यानं ओळखते. आणि वर ही प्रवासाची माहिती. आणि या दोघांचा जर मेळ घातला ना तर
गोपाळचा आणि कलकत्त्याचा कधी संबंध झाला नाही. याचा अर्थ की गोपाळ कलकत्त्याला कधी गेलाच नाही. साहेब, आपण शोधू की त्याला. ते कसं असतं माहितीये का? शडाप, चांगलं काम केलंस. जा. थँक्यू सर. एक मिनिट. या व्यक्तीचा शोध घ्यायचा. शोधतो साहेब. याचं रिपोर्टिंग फक्त मला करायचं. हो साहेब. काय गोपाळ नावाचे टेलर, तुझ्यासाठी काय आणलंय बघा मी. काय आणलंय सांगतो नंतर. तुर्तास राहू द्या. खुश खबर कळली तुमच्याबद्दल मला. एक खुश खबर, आनंदाची बातमी. कसली? पण जामकर साहेब, अहो मी काही केलेलंच नाही. निर्दोष आहे मी काही गुन्हेगार आहे का? देवाशपथ मी काय नाही केलेलं. अहो मी UPSCच्या परीक्षेला बसायला पाहिजे होतं. मला सांगतो, तुम्ही खात्रीनं पास झाला असतात आणि कलेक्टर झाला असता. गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. तुम्ही टेलरच बरे आहात. कशाला पाहिजे कलेक्टर? गोपाळ नावाचे टेलर. तुम्ही काही कलकत्त्याला गेलेले नव्हता. आमचा माणूस गेला होता कलकत्त्याला. कलकत्त्याहून आणलेले हे सगळं काय असेल? दही मिष्टी, मिष्टी मिष्टी, दही मिष्टी. त्याने चौकशी केली. तुमचा फोटो आहे ना तो असा, तो टॉमी नावाचा एक जण आहे, त्याला दाखवला. टॉमी? हो. म्हणला टॉमी नव्हेच, हा विनोद कामकाजातून वगळा, मुद्द्याचा भाग. तुम्ही काही कलकत्त्याला गेले नव्हता टेलर. हा, एक शक्यता आहे. तुम्ही पूर्वी असे दिसत नव्हता. म्हणजे ते आधी असे होतात आणि मग असे झाला. तुम्ही काय प्लास्टिक सर्जरी वगैरे केली की काय? अहो काय बोलताय साहेब, मी कशाला काय प्लॅस्टिक सर्जरी वगैरे करेन? मी खरंच जाऊन आलोय तिकडे. टेलर, मी कितीही काही बोला, तुम्ही कलकत्त्याला गेले नव्हता. मला सांगायचं तर सांगा, नाही तर आम्ही शोधून काढूच तुमचा ठाव ठिकाणा. साहेब, अहो हो साहेब. साहेब, तरी मला वाटलंच होतं हे विचारणारच.